मी आंबा आणि माझ्याबद्दल गैरसमज आता तरी थांबवा. माझ्यामुळे तुमचं डायबिटीस वाढत नाही, माझ्यामुळे तुमची ब्लड शुगर पण वाढत नाही आणि माझ्यामुळे तुमचं वजनही वाढत नाही. तरी उगाचच तुम्ही नावं ठेवता. कारण साधारण आपला एक असा कल होतो किंवा आपली एक प्रकृती होते की सगळीच अशी फळं ज्यांचं ज्यांचं नाव मराठीत असेल ती आपल्यासाठी वाईट आहेत. मग ते केळं असो, आंबा असो, फणस असो, आणि खास करून जर का कोकणातली असेल तर 100% वाईट. आमच्या नारळाला पण तुम्ही कोलेस्ट्रॉल म्हणून नावं ठेवता. नारळात कोलेस्ट्रॉल नाही हे आता सगळ्यांना माहिती आहे, पण तरी आज नारळाचा नाही, आज आंब्याचाच विषय आहे. तसं तर मला तुम्ही फळांचा राजा म्हणता, तरीही मला डायबेटिक फ्रूट म्हणून तुम्ही सजा देता. पण फक्त तुम्हीच देता हां, बाकी वर्ल्ड ओव्हर म्हणजे अमेरिकन डायबिटीज असोसिएशननी सुद्धा जेव्हा 6 फळांची नावं रिलीज केली की आत्ता समरमध्ये किंवा स्प्रिंग टाईममध्ये तुम्ही कुठची फळं खाल्ली पाहिजेत, त्याच्यात माझं नाव आहे. आंब्यातल्या सगळ्या 20 विटॅमिन्स आणि मिनरल्सबद्दल मी बोलत नाही, काहीच बद्दल बोलते. एकतर विटॅमिन सी भरपूर आहे. विटॅमिन सी ह्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात, त्यामुळे तुमची स्किन आणि हेअर जास्ती चांगलं राहतं. विटॅमिन ए आणि ई हेही तुम्हाला आंब्यातून मिळतं. आंब्यामध्ये विटॅमिन B6 आहे, विच इज अ मूड स्टेबिलायझर. म्हणूनच तुम्ही मला कितीही नावं ठेवली तरी माझ्यातला गोडवा जात नाही. आणि आंब्यामध्ये विटॅमिन के ही आहे. आंब्यामध्ये दोन्ही सोल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर आहे. इनसॉल्युबल फायबर असल्यामुळे आपल्याला क्रेविंग्स, मोर स्पेसिफिकली शुगर क्रेविंग्स कमी होतात. इनसॉल्युबल फायबर आपण खाल्लं की आपला कॉन्स्टिपेशनचाही त्रास कमी होतो. आणि समरमध्ये किंवा जर आपल्याला डायबिटीस असेल तर कॉन्स्टिपेशन आणि ॲसिडिटी मोरॉरलेस आपल्याला चालूच राहते. तर आंबा इज व्हेरी युजफुल. सॉल्युबल फायबरमुळे कोलेस्ट्रॉलच्या लेवल्सही नियंत्रणात राहतात. तर बेसिकली आंबा हा थोडक्यात आपल्या पोटासाठी, आपल्या शरीरासाठी ओव्हरऑल आणि स्किन, हेअर, आईजसाठी सगळ्याचसाठी चांगला आहे. अरे एवढं सगळं चांगलं आंब्यात आहे तरी मला सगळे असं का म्हणतात की तू आंबा खाऊ नको. मला तर माझे डॉक्टरही म्हणतात की आंबा खायचं नाही. आता का असं सगळे लोक म्हणतात ह्याचं मी तुम्हाला म्हटलं तसं की उत्तर नाही माझ्याकडे. हा बायस आहे. बायस कोणालाही होऊ शकतो. पण जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की 6 फ्रूट्सची नावं रिलीज केली, त्याच्यात माझं नाव आहे. बाकीच्या फ्रूट्सची मी तुम्हाला नावं सांगते, ती तुम्हाला अलाउड असते. स्ट्रॉबेरी, ॲव्होकाडो, चेरीज, किवी, ऑरेंजेस, हे सगळं चालते. पण आंबा चालत नाही, उगाचच चालत नाही. तसं तर डायबिटीसची रिस्क आपल्याला इतरच गोष्टींमुळे येते. लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, म्हणजे आठवड्यातून तुम्ही 3 दिवसही एक्सरसाइज करत नाही, स्मोकिंग, हाय ब्लड प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी रिस्क फॅक्टर्स आहेत डायबिटीसच्या. बाकी रिस्क फॅक्टर्स जे आहेत ते आहे अति गरिबी, पॉवर्टी समज जर का असेल, एज्युकेशन समज जर का आपल्याकडे कमी असेल, एअर पोल्युशन समज जर का हाय असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही डायबिटीसची रिस्क वाढते. त्याला सोशल डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ असं म्हणतात. पण ॲक्च्युअल रिस्क फॅक्टर्सकडे आपलं लक्ष जातच नाही आणि आपण आंबा सोडतो. ही चुकीची गोष्ट आहे. आंबा खाणं हा रिस्क फॅक्टर नाही, हा रिस्क फॅक्टर अजिबात नाही. त्यामुळे ही भीती तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका आणि जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांना कमी करा आणि 1 आंबा तरी दिवसाचा नक्की खा. आंबा खायची अजूनही मनात जर का भीती असेल तर तुम्ही काय करू शकता? काय करा की वॉक नंतर मग आंबा खा, किंवा वॉकला जर का जाणं नसाल तर ॲटलिस्ट घरात एक 15-20 मिनटं चाला, त्याच्यानंतर आंबा खा. बरेच वर्ष जर का तुम्ही आंबा सोडला असाल आणि आत्ता जर का ह्या सीझनपासून आंबा चालू करणार असाल तर आंबा घ्या आणि एक अर्धा वाटी आंब्यानी सुरुवात करा. आणि बिस्किटं किंवा दारू, सिगरेट ह्या सगळ्या गोष्टी सोडा आणि वेळेवर झोपा.